2024चा गणेशोत्सव आणि आपल्या सगळ्या गणेश मंडळांना बोलवलं साहेब. पहिल्यांदा तुम्ही डीजेवाले आणि स्टेजवाले बोलवले त्यासाठी तुमचं मनापासून आभार, आणि दुसऱ्यांदा मीटिंग लावली त्यासाठी पण तुमचे आभार. त्या दिवशी आमच्या एका शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांची आई एक्सपायर झाल्यामुळे आम्ही त्या दिवशी बरेचसे पदाधिकारी येऊ शकतो, पहिले आपण मीटिंग ठेवली. साहेब, दरवर्षी गणपती बसतो, गणपतीचे अनेक देखावे होतात, मिरवणुका निघतात. अनेक वेळा वीज महामंडळाची सुद्धा आता बऱ्याच आमच्या शिवसेनेच्या काही मंडळाची तक्रार येते मी सांगितलं आता. बऱ्याच तक्रारी असतात, त्याचं निवारण होतं नाही होतं तरी आमचे मंडळ धकून नेतात. तुम्ही ठीक आहे, सगळे तुम्ही कायद्याचे तुम्ही आम्हाला एकदम भीती दाखवतात, कायद्याची भीती आहे, आम्ही आदरही करतो. पण साहेब, तुमच्याकडून मी त्या गोष्टी सगळ्या अंमलबजावणी त्या गोष्टी झाली पाहिजे. आम्ही दरवर्षी त्या गोष्टी सांगत राहतो. मी आता माझ्या मेडिकल दुकानावर निघालो, आंबेडकरांच्या स्मारकापासून तर आपल्या पोलीस स्टेशनपर्यंत गाडीवर खड्डे मोजत आलो, 70-72 खड्डे होते. त्यात खडी टाकलेली होती, ती खडी सगळी बाहेर आली होती खड्ड्यांच्या. ती गोष्ट वीज महामंडळाचा विषय असा आहे, आत्ताच बऱ्याच जणांनी सांगितलं, माझं सुद्धा गेल्या 8 वर्षापासून नाही 5 वर्षापासून जवळजवळ 8 वर्षापासून मी गणपती बसवतो. 5 वर्षापासून तर डिपॉझिट होतो, तर डिपॉझिट आमचं कधी आजपर्यंत परत मिळालेलं नाही. साहेब, हे लोकसहभागातून लोकवर्गणीतून आमचे कार्यकर्ते कामात धंद्यातून वेळ काढून, नोकरीमधून वेळ काढून पूर्ण वर्गणी करतात आणि त्यातून आम्ही तुम्हाला डिपॉझिट भरतो. ते डिपॉझिट आम्हाला परत मिळालं पाहिजे. जर मी परत देऊ शकाल नसेल तर कमी कमी आता घेऊ नका आमच्याकडून. तेवढे पैसे आमच्या वजा करत चालू पडतो तुम्ही 2-4 वर्ष. किंवा कृपा करा आमच्यावर. आता तुम्ही त्यांचे तोंडी लागत होते, उद्या तुमचे 2-3 अधिकारी बोलवा त्या ठिकाणी जा, बघायचं काय प्रॉब्लेम. त्यांचा प्रकारचा शेड असतो, त्यांचे चांगले मोठे मोठे कार्यक्रम असतात, सामाजिक कार्यक्रम असतात, चांगलं प्रबोधन असे साधू संतांचे कार्यक्रम ते घेतात. त्या ठिकाणी तुम्ही वेळ काढा, जा सोल्युशन करा त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट अशी, मागच्या वेळेस मी वाट नाही साहेब, तुम्ही अध्यक्ष होते, मागच्या वेळेस मी बजावून सांगितलं, त्यावेळेस मी मीटिंग नव्हतं त्या दिवशी. नगरपालिकेला सांगितलं होतं आपण नगरपालिकेची दखल घ्यावी. 1 दिवस आधी आम्ही मिरवणूक काढतो का, तर आमच्या ढोल पथकामध्ये 40 ते 50 महिना ढोल वाजवतात, असे वाजवतात. महिन्याभर आम्ही मेहनत घेतो साहेब. याची दखल नगरपालिकेने घ्यावी, पोलीस स्टेशनने घ्यावी. आम्हाला तुमच्या बक्षिसाची अपेक्षा बिलकुल नाही आहे. पण नगरपालिकेने आम्हाला सांगितलं तुम्ही 1 दिवस आधी विसर्जन करता, सगळी सोय तिथे आरोग्याची असेल, आमची माणसं असतील तिथं. आम्ही नदीवर लहान पुलावर गेलो गणपती विसर्जनासाठी, आमची 6 फुटाची मूर्ती होती साहेब. त्या ठिकाणी नगरपालिकेने ना तिथे हॅलोजन लावले, ना तिथं पोलीस कर्मचारी होता, तिथं कोणी नव्हते. शेवट एक सांगतो ना सोपडे साहेब भेटले पोलीस स्टेशन कशी भेटले 1 दिवस आधी. मी सांगतो माझ्या गणपती साहेब तुम्हाला सांगतो, आरोग्य विभागाचा गणपती विसर्जन होता म्हणून आरोग्याचे कर्मचारी आले होते, त्यांचा मी सहकार्य घेतलं, आमचा गणपती विसर्जन केलं. ते विसर्जनासाठी आले, तुमच्या गणपती विसर्जनासाठी. माझ्याकडे मागचे व्हिडिओ आहेत, आम्ही ते व्हिडिओ बाईट सुद्धा घेतल्यात. आम्ही मी सगळीकडे कॅमेरा फिरवला. मी कोणाला दोष देत नाही, पण त्याची काळजी घ्यायची सूचना देतोय. आणि जो आपला लहान पूल आहे ना, लहान पूलमध्ये प्रत्येक 10-10 फुटानंतर असा पॅसेज खड्डा गेला बघा, तुम्ही उभं राहते काय होतं, माणूस आनंदात असतो, लहान मुली आनंदात असतो, त्या पॅसेज मधून तो सहज खाली सरकू शकतो. तिथं किंवा बाबू ते सगळे तिथे भयाला होते दोन्ही बाजू आपण जे ग्रीन होतो ना, असे डिवायडर टाकले बघा असे, आणि असे कोणी पॅसेज सोडले त्यांनी. स्कोप झालाय साहेब त्याला. असं शेवट त्याच्यावर आता पावसामुळं माणूस सहज अख्खा माणूस जाऊ शकतो, पण लहान मुलं तर सहज जाईल. कारण सुद्धा हातातून सगळ्यांना तो पाण्यात पडला म्हणून ही काळजी आपल्याला घ्यावं लागेल. आणि माझी खास करून विनंती आहे पोलीस प्रशासनाला, साहेब गणपती बसण्याच्या दिवसापासून तर गणपती विसर्जनापर्यंत जे दारूचे दुकान आहेत ते दुकानात तुम्ही किमान साठ्यावर संध्याकाळी घरी चालू ठेवा, पण ते कपडे आम्हाला बंद पाहिजे. कारण काय होतं माहिती का, आता माझं मंडळ मी सांगतो साहेब, माझं ढोलपत आहे की आमची रोज प्रॅक्टिस चालती, इतके दारू पिला तर पूर आम्हाला त्रास आहे आमच्या मंडळात. आमच्याकडे महिला खूप त्रास आहे आम्हाला या गोष्टीचा. आणि विसर्जनाच्या दिवशी सुद्धा खूप त्रास होतो. त्या कव्या असतात, त्या कव्याच्या ठिकाणी सुद्धा इतर भागात तरुण येतात. आता विजू भाऊ आमच्या भागात ते भाजी मंडळी शेवटी आपण बांधले, आजही आम्हाला वर्षभर त्रास आहे त्या गोष्टीचा साहेब. तुमच्या मानकर साहेब होते, तुमच्या बरेचसे अधिकारी येऊन गेले, बऱ्याच जणांनी कारवाई केल्या. आता मारतात, चांगल्या घरचे पोर राहतात, नगरी राहतात, इतके ना शेपाणी करतात, ते खूप पण झाला मागे काय भोसले नाव घेऊन असं फक्त पायाच्या धक्क्यावरून झाला, त्याचा धुवून झाला, भर बाजारात त्याला दारूने ठेचून मारलं साहेब गणेश लोकांनी. ते परत कोर्टातून सुटले, पण तिथे परत ठिकाणी घालायचं काम ते चालू झालं गावामध्ये. त्याच्यासाठी आम्हाला दारूचे दुकानं वाईस असतील किमान 10 दिवस कम्प्लीट बंद पाहिजे, ही आमची महत्वाची सूचना आहे. त्याच्या पलीकडे
साहेब तुम्ही आता हे डीजे वाले आहेत, त्यांना तुम्ही सांगितलं तुम्ही तुमचा कायद्याचा बडगा दाखवला, मी पण डीजे वाला विनंती करतो आपल्या डिसिबल सांभाळून आमच्या कुठल्याही उपरोबराच्या व्यावसायिकाच्या पोटावर पाय नाही बसला पाहिजे. तुम्ही पण थोडंसं कार्य करा, पण तुम्ही पण कायद्याचं तुम्ही उल्लंघन करू नका. तुमच्या डिसेबल तुम्ही एकदम कंट्रोलच वाचवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. साहेब मी तुम्ही मिटिंग ठेवली साहेब, आपण उशीर आला आणि तुमची वाट बघितली. आमच्या अनेक मंडळाच्या सूचना असतील, तेवढं फक्त सूचना आपण सगळ्यांची ऐकून घ्यावं. आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला पोलीस प्रशासनाचं, नगरपालिकेचं, वीज महामंडळ सहकार्य पाहिजे आणि ते सहकार्य लागेल. आम्ही मंडळाचे सगळे कार्यकर्ते, सगळ्या पक्षाचे मंडळ दिले, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते 100% सहकार्य करणार. पोलीस प्रशासनाचे आम्हाला तेवढं सहकार्य असते. चुकून मी काही गोष्टी बोलत असते, पण मला स्पष्ट बोलण्याची सवय, फाटका सवय ऐकून घ्यावं लागेल.